याचीच बातमी आहे। 150 जागांवर आता महाविकास आघाडीचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। ठाकरे गटाला 100 ते 105 जागा मिळणार हे पण जवळपास निश्चित आहे। ठाकरे गटाचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे। बघा, जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये एकमत झाल्याची माहिती समोर येते आणि ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळतील अशी देखील शक्यता आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत आहेत। वैदेही, ठाकरे गट जागा वाटपामध्ये बाजी मारणार असं दिसतंय, काय अधिक सांगा? नक्कीच आपण बघतोय की खरं तर गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं ठाकरे गटाचा विजय बघायला मिळाला होता, त्यानंतर पदवीधर मतदारसंघ आणि आता सिनेटच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटानं जी बाजी मारली, एकूणच या सगळ्या गोष्टी पाहता ठाकरे गटाचं वर्चस्व वाढत असल्याचं बघायला मिळतं। म्हणूनच महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला जवळपास त्याची शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली आहे। एकूण जर आपण बघितलं तर अनेक खरं तर जागा अशा आहेत ज्या ठिकाणी ठाकरे गटाचं वर्चस्व आहे, त्या ठिकाणून अनेक त्यांचे आमदार जे आहेत ते निवडून आले अशा निश्चित वैदेही, आपण बघतोय मवियामध्ये आता ठाकरे गट 100 ते 105 जागा लढवेल अशी माहिती समोर येते। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।